कहाणी एका कवितेची. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून, शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता, डोळे गच्च मिटून. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला, जोरानेच ओरडून उठवले त्याला. दमातच घेऊन विचारले त्याला, काय रे, रात्री काय तू सिनेमा पाहिला का? गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात माझ्या तासाला असं झोपी गेलास? भेदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले, भेदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले. गरीब आहेत सर, कोणीतरी पटकन बोलले. गरीब? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाहीत त्याला, तो काम करून शिकतो. शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली, मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यातली कविता वर्गाने वाहताना पाहिली, त्यांच्या डोळ्यातली कविता वर्गाने वाहताना पाहिली. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.